Hello students. Today in this video we are going to learn the next topic of unit 1.4, the story of tea, from our English textbook page number 20 and 21. So students, let's begin. How did tea first come to India? Historians think that tea had been known in India as a medicinal plant since ancient times. बघा विद्यार्थी मित्रांनो, की चहा भारतात प्रथम कसा आला? इतिहासकारांच्या मते, हिस्टोरियन्सच्या मते, प्राचीन काळापासून चहा ही एक औषधी वनस्पती मीन्स मेडिसिनल प्लांट म्हणून आपल्याकडे ज्ञात होती. बट टी वॉज नॉट ड्रंक फॉर प्लेजर अंटिल द ब्रिटिश बिगॅन टू इस्टॅब्लिश प्लांटेशन्स इन द 19th सेंचुरी. बघा विद्यार्थी मित्रांनो, पण 19व्या शतकात ब्रिटिशांनी चहाची लागवड सुरू करेपर्यंत म्हणजेच प्लांटेशन करेपर्यंत चहाकडे एक आनंदासाठी पिण्याचे पेय म्हणून पाहिले जात होते, म्हणजेच ड्रंक फॉर प्लेजर. इन द 1770s the British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam with seeds from China. बघा विद्यार्थी मित्रांनो, की 1770च्या दशकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चीनमधून बिया आणून आणि भूतान आणि आसाममध्ये चहाची लागवड करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले. Although these attempts failed, the botanist Robert Bruce in 1833 discovered tea plants growing wild in the upper Brahmaputra valley. परंतु हे प्रयत्न अयशस्वी ठरले तरी ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील उंच ठिकाणी चहाची झाडे अफाट वाढतात, असा वनस्पतीशास्त्रज्ञ रॉबर्ट ब्रूस यांना 1823 शोध लागला. इन मे 1838 द फर्स्ट इंडियन टी फ्रॉम आसाम वॉज सेंट टू इंग्लंड फॉर पब्लिक सेल. आणि 1838 सालच्या मे महिन्यात पहिला भारतीय चहा आसाममधून इंग्लंडला विक्रीसाठी पाठवला गेला. सिन्स देन India has gone on to become one of the leading producers of tea in the world. तेव्हापासून विद्यार्थी मित्रांनो, जगातील आघाडीच्या चहा उत्पादकांमध्ये भारताने स्थान प्राप्त केले आहे. Some difficult words are here in this paragraph. I want to explain now. So listen it carefully. प्लांटेशन्स, फर्स्ट वन डिफिकल्ट वर्ड. प्लांटेशन्स मीन्स सप्लिंग्स म्हणजे रोपाची लागवड. अटेम्प्ट, अटेम्प्ट मीन्स ट्राय, ट्राय मीन्स प्रयत्न करणे. बोटॅनिस्ट, बोटॅनिस्ट मीन्स स्कॉलर ऑफ बोटनी, स्कॉलर ऑफ बोटनी म्हणजेच वनस्पतीचा अभ्यासक. अँड द नेक्स्ट वन लीडिंग प्रोड्युसर, प्रॉमिनंट मॅन्युफॅक्चरर वी से इन इंग्लिश, म्हणजे प्रमुख किंवा अग्रेसर उत्पादक. नेक्स्ट वन पॅरेग्राफ. टी लवर्स क्लेम दॅट tea may be able to reduce the risk of cancer and control blood pressure, fight viruses in our body and actually help us live longer. म्हणजे चहाप्रेमी असा दावा करतात, मीन्स टी लवर्स असा क्लेम करतात की चहामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो, कॅन्सरचा धोका कमी होतो आणि रक्तदाब आटोक्यात राहतो, म्हणजेच ब्लड प्रेशर जो आहे तो कंट्रोल करता येतो, शरीरातील विषाणूंशी लढतो. चहाचा जो काही घटक आहे तो शरीरातील जे काही विषाणू असतील त्या विषाणूंशी लढण्याचं काम करतो.
मीन्स व्हायरसेसची लढण्याचं काम करतो आणि खरोखर चहामुळे आपले आयुष्यमान वाढण्यास मदत होते. डिफिकल्ट वर्ड्स आर हिअर. क्लेम, CLAIM, क्लेम. क्लेम मीन्स डिक्लेअर म्हणजे दावा करणे. अँड नेक्स्ट वन डिफिकल्ट वर्ड व्हायरस. व्हायरस मीन्स हार्मफुल बॅक्टेरिया म्हणजे विषाणू. नेक्स्ट वन पॅराग्राफ. Our body produces chemicals called free radicals and they can damage our body and our health. Tea contains antioxidants called flavonoids. Scientists believe these help to protect our system against free radicals. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपले शरीर काही रसायने तयार करते ज्यांना मुक्त मूलके म्हणजे फ्री रॅडिकल्स असं आपण म्हणतो. ती आपल्या शरीराला आणि प्रकृतीला हानी पोचवू शकतात. आणि चहामध्ये फ्लेव्होनाईड नावाची काही अँटीऑक्सिडंट असतात. शास्त्रज्ञांच्या मते ही अँटीऑक्सिडंट त्या फ्री रॅडिकल्सपासून आपल्या शरीर संस्थेचे रक्षण करतात. म्हणजे प्रोटेक्ट अवर सिस्टीम अगेन्स्ट फ्री रॅडिकल्स. सम डिफिकल्ट वर्ड्स आर हिअर इन दिस पॅराग्राफ. डॅमेज. डॅमेज मीन्स हार्म म्हणजे हानी पोचवणे. अँड द नेक्स्ट वन अँटीऑक्सिडंट्स. अँटीऑक्सिडंट्स मीन्स अँटी पॉयझन म्हणजे शरीरातील हानिकारक मूलक शरीरातून काढून टाकून आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी सहाय्यभूत ठरणारा पदार्थ किंवा विषनाशक आपण असं म्हणू. अँड द नेक्स्ट वन पॅराग्राफ. फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, अनेक लोकांसाठी चहा हे मित्रमंडळींसोबत पिण्याचे एक आवडीचे पेय आहे. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टी ड्रिंकिंग इज ॲन इम्पॉर्टंट सोशल ऑकेजन. जगभरातील अनेक देशांमध्ये चहापान हा एक अतिमहत्त्वपूर्ण असा सामाजिक प्रसंग किंवा निमित्त समजले जाते. ऑकेजन, इट इज अ डिफिकल्ट वर्ड हिअर. ऑकेजन मीन्स इव्हेंट म्हणजे प्रसंग. अँड द नेक्स्ट वन पॅराग्राफ. जपान, चायना, रशिया अँड कोरिया हॅव स्पेशल टी सेरेमनीज and traditions, and these ceremonies give people the time to relax and enjoy the taste and the smell of the tea. and बघा विद्यार्थी मित्रांनो, जपान, चीन, रशिया आणि कोरिया येथे चहा पानाची खास अशी परंपरा आहे म्हणजे ट्रॅडिशन आहे. आणि तिथे सोहळेसुद्धा आयोजित केले जातात म्हणजे सेरेमनीसुद्धा चहापानाचे आयोजित केले जातात. आणि या सोहळ्यामधून लोक चहापानाचा आनंद लुटत असतात आणि त्याच्या खास चवीचा सुगंधाचा आस्वाद घेणे हा त्यांच्यासाठी एक विरंगुळाच असतो. हिअर इट इज अ डिफिकल्ट वर्ड ट्रॅडिशन्स. ट्रॅडिशन्स मीन्स प्रॅक्टिस म्हणजे प्रथा. अँड द नेक्स्ट वन पॅराग्राफ. Most people in Japan belong to a tea club where they go every week to take part in the tea ceremony. म्हणजे जपानमधील अनेक लोक हे चहा संघाचे म्हणजे चहा क्लबचे सभासद असतात आणि दर आठवड्याला ते चहा समारंभात भाग घेण्यासाठी जातात. ऑर्डिनरी पीपल also feel that tea ceremonies are spiritual occasions that are closely associated with their religions. म्हणजे सामान्य लोक देखील धर्माशी नाते घट्ट जोडून ठेवणारा एक धार्मिक प्रसंग म्हणून चहा समारंभाकडे पाहतात. म्हणजेच तो एक धार्मिक प्रसंग आहे असं म्हणून म्हणजे स्पिरिच्युअल ऑकेजन आहे असं म्हणून ते एक प्रकारे धर्माचा एक भाग किंवा धर्माशी नाते घट्ट ठेवणारा असा एक भाग म्हणून त्या चहा समारंभाकडे पाहत असतात. अँड टी दे से इज अ हेल्दी, एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक फुल ऑफ गुड क्वालिटीज.
म्हणजे बघा, कोणीतरी म्हटल्याप्रमाणे चहा हे एक अनेकोत्तम गुणांनी युक्त परिपूर्ण असे आरोग्यपूर्ण मनोरंजन आणि उत्तेजक पेय आहे. And it reduces loneliness and calms your heart. It is a comfort in everyday life. आणि ते तुमच्या एकटेपणा घालवते आणि मनाला शांतता देते आणि दैनंदिन जीवन सुखावहसुद्धा करते. म्हणजे कम्फर्ट इन एव्हरी डे लाईफ आणि मनाला शांती देते म्हणजेच काम्स युअर हार्ट. आणि बघा ही म्हणजे चहाचं किती महत्त्व आहे हे आपल्याला इथे दिसून येते. नेक्स्ट वन पॅराग्राफ. मेनी कोरियन्स टुडे still have tea ceremonies for important occasions including special birthdays and anniversaries. म्हणजे अनेक कोरियन लोक आजही वाढदिवस आणि जयंत्या यासारख्या काही महत्त्वाच्या प्रसंगाच्या वेळी चहा सोहळे आयोजित करत असतात. म्हणजेच टी सेरेमनीज आयोजित करत असतात. सम डिफिकल्ट वर्ड्स आर हेअर इन धिस पॅरेग्राफ. स्पिरिच्युअल. स्पिरिच्युअल मीन्स रिलिजियस म्हणजे आध्यात्मिक. अँड असोसिएटेड मीन्स रिलेटेड म्हणजे संबंधित. काम्स. काम्स मीन्स कन्सोल. कन्सोल्स म्हणजे समाधान करणे किंवा शांत करणे. नेक्स्ट वन पॅरेग्राफ. In most areas of China, the tea is made in small clay teapots. At tea ceremonies, cups are only half filled, and the Chinese believe that the rest of the cup must be filled with friendship and affections. बघा विद्यार्थी मित्रांनो, चीनमधील बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या मातीच्या भांड्यात चहा बनवला जातो आणि या चहाच्या सोहळ्यात पेले अर्धेच भरले जातात. म्हणजेच ओन्ली हाफ फिल्ड. कारण कपाचा उर्वरित अर्धा भाग हा मैत्री आणि स्नेहाने भरलेला असावा. म्हणजे फ्रेंडशिप आणि ॲफेक्शनने भरला असावा असे चीनी लोक मानतात. हेअर इट इज अ डिफिकल्ट वर्ड. ॲफेक्शन. ॲफेक्शन मीन्स लव म्हणजे आपुलकी, प्रेम, जिव्हाळा. नेक्स्ट वन पॅरेग्राफ. इन रशिया, टी इज मेड अँड सर्व्ड इन समवर्स. समवर्स अ स्पेशल रशियन टी किटल मेड ऑफ मेटल. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, रशियामध्ये चहा तयार केल्यानंतर तो एका धातूच्या समवर्स नावाच्या जे काय खास रशियन चहाच्या किटलीतून तो दिला जातो. म्हणजे समवर्सचा अर्थ होतो टी किटली म्हणजेच चहाची किटली. टी किटल म्हणजे चहाची किटली. नेक्स्ट वन. व्हिएतनाम प्रोड्युसेस स्पेशल व्हरायटीज ऑफ टी सच ॲज लोटस टी अँड जास्मिन टी. व्हिएतनाममध्ये आणखी वेगळ्याच प्रकारचा चहा बनवला जातो आणि तो म्हणजे कमळाच्या फुलांचा चहा आणि जास्मिन म्हणजे जाईच्या फुलांचा चहा यांसारखे विशेष प्रकारचे चहा बनवले जातात. इन जापान, टी इज मेड युझिंग पावडर्ड ग्रीन टी कॉल्ड मॅचा. The tea is mixed with boiled water using a bamboo whisk and served in small bowls. बघा विद्यार्थी मित्रांनो, जपानमध्ये मॅचा नावाच्या ग्रीन टीच्या भुकटीपासून चहा बनवतात. उकळत्या पाण्यात बांबूच्या काठीने हा चहा मिसळतात आणि छोट्याशा वाडग्यामध्ये ओतून तो दिला जातो. त्याला जे बांबूच्या काठीने जे म्हणजे मिक्स करतात तो चहा, त्याला इंग्लिशमध्ये बांबू व्हिस्क असे म्हणतात. बघा यामध्ये आपण कसा म्हणजेच मॅचा चहा कसा तयार केला जातो तर ते आपण ह्या ठिकाणी व्हिडिओद्वारे पाहूयात बरं.
And how about India? A cup of tea is offered to any guest or visitor as a token of hospitality, even in the humblest of homes. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आणि भारतात काय मग चहाच्या बाबतीत? अगदी साध्याशा घरात सुद्धा कोणत्याही पाहुण्याचे किंवा परिचितांचे एक कपभर चहा देऊन आदरातिथ्य केले जाते, म्हणजे हॉस्पिटॅलिटी केली जाते. अँड मोस्ट इंडियन्स लाईक देअर टी हॉट विथ अ गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट. आणि बऱ्याचशा भारतीयांना भरपूर दूध आणि साखर घातलेला वाफाडता गरम चहा प्यायला आवडतो. इन द रेनी सीझन इट इज ब्रेव्ड विथ जिंजर टू गिव इट ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज. म्हणजे बघा विद्यार्थ्यांनो, पावसाळ्यात आले घालून चहा उकळल्याने त्याचे औषधी गुण जे आहेत ते द्विगुणित केले जातात. म्हणजे मेडिसिनल प्रॉपर्टीज आपल्याला त्याच्यामध्ये ॲड होते, म्हणजेच ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज आपल्याला प्राप्त होते. ऑदर्स ॲड स्पायसेस लाईक कार्डामॉम, क्लोव्ह और मॅस टू ॲड टू इट्स टेस्ट अँड फ्लेवर. आणि काही जण चहात वेलदोडा, लवंग किंवा जायपत्री यासारखे मसाले घालून आणि त्याचा स्वाद आणि लज्जत आणखीनच वाढवतात. टी इज अ मस्ट आफ्टर अ प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स, इस्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हिनिंग्ज. बघा विद्यार्थी मित्रांनो, विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी बशीभर चमचमीत पदार्थांवर ताव मारल्यानंतर चहा हा तर प्यायलाच पाहिजे. यामध्ये डिफिकल्ट वर्ड्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. फर्स्ट वन, हॉस्पिटॅलिटी. हॉस्पिटॅलिटी मीन्स वेलकम गेस्चर्स, म्हणजे आदरातिथ्य. नेक्स्ट वन, ॲडिशनल. ॲडिशनल मीन्स एक्स्ट्रा, म्हणजे जास्तीचे किंवा अधिक. नेक्स्ट वन डिफिकल्ट वर्ड, कार्डामॉम मीन्स अ काइंड ऑफ स्पाइस, म्हणजे विलायची किंवा वेलदोडा. क्लोव्ह अ काइंड ऑफ स्पाइस, म्हणजे लवंग. मॅस अ काइंड ऑफ स्पाइस, म्हणजे जाळपत्री. अँड द लास्ट वन paragraph in this lesson, some connoisseurs relish delicately flavored jasmine tea, green tea, lemon tea, and even iced tea. How about you? काही रसिक किंवा पारखी जाईच्या मोहक किंवा हलक्या सुगंधाने युक्त असा चहा, ग्रीन टी, लिंबाचा स्वाद असलेला चहा आणि आईस टी अशा सर्व प्रकारच्या चहांचा मनापासून आस्वाद घेतात. तेव्हा तुम्हाला कसा चहा आवडतो, असा आपल्याला प्रश्न केलेला आहे. डिफिकल्ट वर्ड इन धिस पॅरेग्राफ, कॉनॉसियर्स म्हणजे अ पर्सन हू नोज अ लॉट अबाउट आर्ट, फूड अँड म्युझिक, म्हणजे रसिक किंवा पारखी. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ स्टुडंट्स.